विराट कोहली आउट होणार तर आपण हारणार, पण त्या पेशंट त्यांनी दाखवलं आणि त्यांनीच मॅच जितवली इंडियाला. सूर्यकुमारचा कॅच एकदम एक्सलेंट होता. म्हणजे तो कॅच आणि त्या प्रेशरमध्ये घेणं खूप अवघड होतं. त्यानंतर त्यांनी अजून एक कॅच घेतला, तो पण छान घेतलाय त्यांनी. आपले फिल्डर, आपले कॅप्टन, आपले प्लेयर सगळ्यांनी 100% डेडिकेशन केलेलं आहे. पुन्हा एकदा मला खूप आनंद झालेला आहे आणि मी पुन्हा इथं असले आपण परत एकदा आनंद साजरा करूया. भारत माता की! आपण बघतो काल T20 वर्ल्ड कप हा भारताने जिंकलाय. संपूर्ण भारतभर आनंदाचं वातावरण आहे. आपल्यासोबत नाशिकमधील काही जे आहे ते क्रीडाप्रेमी आहेत, त्यासोबत काही क्रीडा शिक्षक आहेत. सर, काय वाटतं कालची मॅच कशी वाटली, आपण काय नेमकं पाहिलं? कालची मॅच म्हणजे एकदम जबरदस्त उदाहरण होता सगळ्या जगासाठी. विराट कोहलीचं मी खास कौतुक करतो. तुमचं नुसतं स्किल असून चालणार नाही, तुमच्यामध्ये पेशन्स सुद्धा असले पाहिजे. ज्या हिशोबाने पहिल्या 8 बॉलमध्ये त्यांनी 5 बाउंड्र्या मारल्या, त्यावेळेला सगळ्यांना वाटलं आता इथून पुढे हिटिंग सुरू होणार, पण थोडंसं दुर्दैवाने 2 ते 3 विकेट आपल्या गेल्या. त्यानंतर विराट कोहलीने जे पेशन्स दाखवले ते पेशन्स साऊथ आफ्रिकेला दाखवता आले नाही. त्यांचेसुद्धा सुरुवातीला 2-3 विकेट गेले, पण त्या 2-3 विकेट नंतर सुद्धा त्यांनी हिटिंगवर थोडंसं लक्ष ठेवलं. त्यामुळे एक वेळ अशी आली होती की 30 बॉलमध्ये 30 रन हवे होते. आपण जर पूर्वीचा इतिहास पाहिला, पाकिस्तानसोबतच्या मॅचमध्ये सुद्धा विराट कोहली सेम शेवटपर्यंत टिकला, कारण शेवटच्या 3-4 ओव्हरमध्ये 50-60 रन पण होतात. महत्त्वाचं असं आहे की 15-16व्या ओव्हरपर्यंत तुमचे विकेट टिकले पाहिजे आणि ही चूक साऊथ आफ्रिकेने केलेली आहे. ठीक आहे, त्यांची पहिली वेळ होती वर्ल्ड कप फायनलची. सूर्यकुमार यादवचं विशेष कौतुक करावं असं वाटतं. आता आमच्या सगळ्यांचं तेच चर्चा चालू होती की एक कॅच पकडण्यासाठी सुद्धा त्याने कमीत कमी 1000 कॅच वेळेस तशी प्रॅक्टिस केली असेल, कमीत कमी 500 वेळेस पडला असेल, 400 वेळेस तो जखमी झालेला असेल. भारतातल्या प्रत्येक मुलासाठी एक एक्झाम्पल सेट झालेला आहे की त्यांनी घाम घालायचा आहे, हार्डवर्क करायचं आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे हाच वर्ल्ड कप नाही, येणारे भरपूर सारे वर्ल्ड कप आम्ही जिंकून आणणार आहेत. आणि त्यात नाशिकचे प्लेयर खूप मोठी कामगिरी करत आहेत आणि इथून पुढे पण करणार, याचा आम्हाला खूप आनंद आहे. नाशिकचे प्लेयर आपल्या सोबत जे आहे ते आपण बघतोय सराव करतात अनेक दिवसांपासून. कालची जी बॅट्समनची जी आपण बघितली जी हे होती चांगल्या प्रकारे होती, मात्र बॉलर देखील त्यावर आपण नेमकं काय सांगा? हो, आपल्या बॉलरांनी सुद्धा ठीक आहे, स्पिनला तिथं सपोर्ट अजिबात करत नव्हता, त्यामुळे आपल्या स्पिनरांना जास्त रन मारले गेले. पण तो जो लॉस होता तो भरून काढला आपल्या फास्टरांनी. म्हणजे अर्शदीप असेल, हार्दिक पांड्या असेल. हार्दिक पांड्याने शेवटच्या ज्या महत्त्वाच्या ओव्हर असतात त्या ओव्हरमध्ये जी लेंथवरती परफेक्ट लाईन होती, परफेक्ट लेंथ होती आणि त्याला आपल्या सगळ्या फिल्डरने केलेला सपोर्ट, म्हणजे बॉलरने चांगली बॉल टाकला पण फिल्डरने बॉल नाही पकडला तर ते 4 रन बॉलरच्या खात्यामध्ये जमा होतात. पूर्ण पार्टनरशिप आपली 1 नंबरला पार्टनरशिप होती आणि आपल्या सगळ्या भारताने रात्री 12-1 वाजेपर्यंत जागा राहून देवाची प्रार्थना करून आणि त्याला आपले फिल्डर, आपले कॅप्टन, आपले प्लेयर सगळ्यांनी 100% डेडिकेशन केलेलं आहे. पुन्हा एकदा मला खूप आनंद झालेला आहे आणि मी पुन्हा इथं असले आपण परत एकदा आनंद साजरा करूया. भारत माता की! आपण बघतो शिक्षक आहेत, त्यांनी देखील हा आनंद व्यक्त केला. आपल्यासोबत काही क्रिकेट खेळणारे आहेत. काय सांगशील, तुला नेमकी कोणाची बॅटिंग आवडली, कालची मॅच नेमकी कशी झाली? मला तर कोहलीची बॅटिंग आवडली. त्याची बॅटिंग लय भारी होती. ते म्हणजे असं डिप्रेशन मध्ये पण नव्हतं, ते काही नाही, ते भारी खेळत होतं, एकदम भारी, छान वाटतं मला भरपूर. तुला काय वाटतं? विराट कोहली मस्त खेळला, पेशन्स दाखवलं त्यांनी, आरामात खेळला. ज्या पद्धतीत 3 विकेट गेली होती तिथून वाटत होतं का विराट कोहली आउट होणार तर आपण हारणार, पण त्या पेशंट त्यांनी दाखवलं आणि त्यांनीच मॅच जितवली इंडियाला. रोहित शर्माची कालची पाहिजे तशी बॅटिंग झाली नाही, मात्र त्यानंतरची जी मॅच झाली, काय वाटत होतं तुझ्या मनात नेमकं त्यावेळेस काय झालं होतं? त्याची कॅप्टनशिपवर भरोसा होता, तो करूनच दाखवणार. काय वाटतं तुला नेमकं कसं कालची मॅच झाली, नेमकं काय? कालची मॅच खरोखरच चांगली झाली. काल 2-3 विकेटी लवकर पडल्या, पण विराट कोहलीने सुद्धा मॅच खेचत नेली आणि नंतर बॉलिंगच्या वेळेस सुद्धा नंतर शेवटी वाटत होतं का नाही जिंकणार इंडिया, पण सूर्यकुमार यादवने घेतला कॅच आणि त्यानंतर थोड्या अपेक्षा कमी वाटत होता जिंकू, पण जिंकली इंडिया काल. सूर्यकुमारचा कॅच कालचा तू बघितला? सूर्यकुमारचा कॅच एकदम एक्सलेंट होता. म्हणजे तो कॅच आणि त्या प्रेशरमध्ये घेणं खूप अवघड होतं. त्यानंतर त्यांनी अजून एक कॅच घेतला, तो पण छान घेतलाय त्यांनी. हार्दिक पांड्याची शेवटची ओव्हर, शेवटचा बॉल, तुझ्या मनात नेमकं त्यावेळेस काय चालू होतं? साधारण 6 बॉलात 16 रन लागत होते आणि तेव्हा मिलर खेळत होता आणि मिलर असा बॅट्समन आहे जो कधी पण मॅच पलटवू शकत होता. त्यांनी त्याला आउट केलं आणि त्याच ओव्हरला त्यांनी 2 विकेटी पण घेतल्या, त्यामुळे मॅच भारताने जिंकली. नक्कीच या आहेत या सर्व क्रिकेटरच्या, भावी क्रिकेटच्या भावना. आपल्यासोबत ही आत्ताच जे आहे ते सराव करतायत, जे छोटेसे आहेत. काय वाटतं, तू कालची मॅच बघितली का?
कालची मॅच बघितली का? हा काय वाटतं, कशी झाली मॅच? चांगली. तुला काय वाटतं? मला विराट कोहलीने जास्त भारी खेळलं आणि ना सूर्यकुमारने ना 2 कॅच भारी पकडले. हा. काय सांगशील सूर्यकुमारला? आणि ना रोहित शर्माला वाटलं तो आउट नाही होणार पण तो आउट झाला. मग विराट कोहलीने ना दाखवलं हा. तो कसा खेळला यस. त्यांना. तुला काय वाटतं, कशी झाली मॅच? कालची मॅच कशी झाली? चांगली. काय कालची मॅच कशी झाली? एकदम भारी. बॅटिंग आवडली? विराट कोहली कशी? चांगली होती एकदम. बॉलर बुमरा. केव्हा? नक्कीच आपण बघतो या ठिकाणी हे सर्व नाशिकचे जे आहेत क्रिकेटर, भावी क्रिकेटर, ते देखील या ठिकाणी नाशिकच्या गोल्ड क्लब मैदान या ठिकाणी दररोज सकाळी सराव करता आणि कालची जी मॅच झाली ती अभूतपूर्व होती. या सर्व क्रिकेटरनी त्यासोबत क्रिकेट शिक्षकांनी देखील जी कालची मॅच झाली त्या संदर्भात आनंद उत्सव जो आहे तो साजरा करतात या ठिकाणी. आणि कालची मॅच झाली त्या संदर्भात त्यांनी विराट कोहलीची जी आहे ती बॅटिंग, त्यासोबत सूर्यकुमारचा जो कॅच होता त्यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कालची मॅच शेवटच्या क्षणापर्यंत वाटत होती की नेमकी कोण जिंकेल आणि अखेर भारतानं विक्रम केलाय आणि जो आहे तो T20 वर्ल्ड कप आपल्या नावे केलाय. कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.